रंकाळा चौपाटी ते डी-मार्ट पर्यंत महानगरपालिकेनं उद्यानाशेजारी अनावश्यक वॉकिंग ट्रॅक बनवलाय। आधीच अरुंद रस्ता, त्यात वॉकिंग ट्रॅक आणि त्या शेजारी चारचाकी वाहनं पार्किंग केली जात आहेत। या रस्त्यावर पथदिवे नसल्यानं अंधाराचं साम्राज्य आहे, त्यामुळे हा रस्ता धोकादायक बनलाय। वॉकिंग ट्रॅक खाली भुयारी गटर आहे, पण त्या गटारीवरील चेंबर उघडे असल्यानं पादचाऱ्यांनाही जीव मुठीत घेऊन जावं लागतंय। महापालिकेनं हा वॉकिंग ट्रॅक त्वरित काढून टाकावा आणि चारचाकी वाहनांचं पार्किंग बंद करावं अशी मागणी होतीये। रंकाळा सुशोभीकरण अंतर्गत राज्य शासनाच्या निधीतून रंकाळ्याच्या सभोवताली वॉकिंग ट्रॅक तयार करण्यात आलाय। मात्र गरज नसताना फुलेवाडी रोडवर चौपाटी उद्यानाबाहेर वॉकिंग ट्रॅक तयार केलाय। त्याचा वापर फारसा होत नाही, पण निधी खर्च करून पैसा अनावश्यक वाया कसा घालवायचा याचं उत्तम उदाहरण वॉकिंग ट्रॅकच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। या वॉकिंग ट्रॅक खाली IRBनं बांधलेली भुयारी गटर आहे। या भुयारी गटरवरील चेंबर अनेक ठिकाणी उघडे आहेत। त्यातच या मार्गावर दिवे नसल्यानं रात्रीच्या वेळी अंधाराचं साम्राज्य असतं। या वॉकिंग ट्रॅक शेजारी दररोज सायंकाळी चारचाकी वाहनं पार्किंग केली जातात। या वाहनांच्या बाहेर फेरीवाले, भाजीपाला, फळ विक्रेते ठाण मांडून बसलेले असतात। अगोदरच अरुंद असलेला रंकाळा चौपाटी ते फुलेवाडीचा रस्ता वॉकिंग ट्रॅक, वाहन पार्किंग आणि फेरीवाल्यांमुळे धोकादायक बनलाय। रात्रीच्या वेळी वॉकिंग ट्रॅकवरून चालणाऱ्या नागरिकांना चेंबर नसल्याचं दिसत नाही, त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झालाय। या रोडवरील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होत असून अपघाताचं प्रमाणही वाढलंय। महापालिका आणि शहर वाहतूक पोलिसांच्या नजरेला वाहनांचं पार्किंग आणि अतिक्रमण दिसत नाही का असा प्रश्न विचारला जातोय। या रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करायची असेल तर गरज नसलेला वॉकिंग ट्रॅक काढून टाकण्यासह इथं होणाऱ्या वाहनांचं पार्किंग बंद करणं गरजेचं आहे। तसंच RK गॅस एजन्सी ते डी-मार्ट पर्यंत विद्युत दिवे बसवण्याची मागणी होतीये।